आणि आता बातमी आहे राज्य मंत्रिमंडळासंदर्भात। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे। मात्र या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, मात्र या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते, कारण खूप असे विषय आहेत जे अग्रगण्य मानले जात आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती। अगदी बरोबर, बघायला गेलं तर मागील 15 दिवसांमध्ये आहे राजकारणामध्ये बरेच बदल झालेले आपल्याला दिसून आले आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। सोबतच बघायला गेलं तर कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार होणार का असा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्राच्या समोर, कारण की काँग्रेसमधील काही उमेदवार आहेत त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। आता महायुतीच्या सरकारमध्ये सोबत भाजपमध्ये मिलिंद देवरा असतील, म्हणजे तिन्ही जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये काय काय निर्णय होतात याकडे पाहावं लागणार आहे। सोबत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा दौरा जो आहे संभवित आहे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये, म्हणजे याच फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्या अनुषंगाने काही घोषणा होतात का? सोबत पालघर मधील बंदर प्रकल्प आहे ज्याच्यावरनं काल परवा बैठक झाली होती मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, त्याबद्दल काही वेगळी घोषणा होते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। नेमक्या बैठकीत निर्णय काय होतात ते तपशील आपल्या समोर नक्कीच येणार। जी जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, तर या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोणकोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।